कवर्धा सुशिले. या ठिकाणी एकदम उत्तम ओळी महाराजांनी सांगितले बघा. म्हणतात कसे, तुम्हाला सिद्ध किंवा तुम्ही अतिशय योग धारणा करून तुम्ही सिद्ध पुरुष या ठिकाणी झालात, किंवा अतिशय अभ्यास करून मोठी डिग्री घेऊन उच्च पदाला तुम्ही गेलात, डॉक्टर इंजिनियर झालात, वकील झालात, आणि एवढं शिक्षण घेऊन एवढं योग साधना करून तुम्ही सिद्धीच प्राप्त झालात, आणि शेवटी जर तुम्हाला हा हंबा आला, मी पण आला, अभिमान आला, तर ते सगळं कवडी मोलत्र होऊन जातं. तुमचं ज्ञान कुणाच्याच कामाला येत नाही. जे कार्य तुम्ही कराल, जे तुम्ही शिक्षण घ्याल, ते तुम्हाला कधीच सिद्धीच नेणार नाही, किंवा तुम्ही जगामध्ये तुमची शौर्य, यश, कीर्ती कधीच पसरणार नाही. का? कारण तुम्ही अभिमान तुमच्यामध्ये आला. तुम्ही काहीही शिका, मग नुसतं शिक्षणामध्येच नाही, ह्याच्यामध्ये शिक्षणाचं सांगितलं, वैद्यशास्त्राचं. तुम्ही कोणतीही गोष्ट घ्या बघा. आता मी केलो, हे सगळं मी करून आणलो, माझ्यामुळे हे सगळं झालं, असं होतंय का? एकामुळे होतंय का काही? आता जो सत्ता आहे, अखंड हरिनाम सत्ता आमच्या गावामध्ये जल्लोषात चालू आहे, ती एकाचं कार्य आहे का? सगळ्यांनी खारीचा वाटा यामध्ये टाकला, आणि असं बाबा बडव्य न भूतो ना भविष्य असणारा सत्ता आमच्या गावामध्ये मांडला. त्यामध्ये अनेकाचे कार्य आहेत, अनेकाचे पाठीमागे लोक आहेत, सगळ्यांचं यामध्ये योगदान आहे, हे कार्य सिद्धी झालं.